बेस्ट ऑफ बोरशेती. काय गोलंदाजी केली आहे साहिल लोंगलेने आतापर्यंत 5 बॉलची फेकी साकारली आहे आणि 5 बॉल मध्ये एका बॉलवरती आलेला चौकार आणि 4 डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल. अवघ्या 4च धावा खर्च केल्यात साहिल लोंगलेने. कौतुक करावं लागेल. इकॉनॉमिकल स्पेल तेही मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. कमांड डीजे. थँक्यू डीजे. आता अंतिम सामन्यापर्यंत अशीच गाणी वाजली पाहिजेत. गणेश गारेच्या पहिल्या बॉल वरती आक्रमण जरूर चढवलाय. बॉलला दिशा दिली. फाईन आणि स्क्वेअर मधून बॉल ट्रॅव्हल होईल सीमारेखा पार. येतो याच्या सकाळच्या 17 मधला पहिला षटकार मी म्हणेल. गणेश घारे आपण पाहतोय षटकाराचा पहिला बॉल आला त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या बॉल वरती सुद्धा आक्रमण चढवलं जात आहे. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट सिक्सर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर जरूर आलाय. पहिल्या षटकात साहिल लोंगलेला अगदी आपण पाहिलं होतं चांगली गोलंदाजी. चौकार जरूर आला परंतु कमबॅक सुद्धा साहिल लोंगलेचं पाहायला मिळालं. परंतु गणेश गारेला आता रात्रीचे तारे दिवसा दाखवायला सुरुवात केली आहे. ती मात्र बॅटर रोशन वेखंडेने. रोशनसाठी पारितोषिक आहे पहा. सलग 3 षटकारांसाठी पुरस्कर्ते अनुपजी साबणे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. हे फार गरजेचं असतंय कारण एकीकडे तुम्ही खेळाडूंचं मनोधैर्य वाढवणं हे उचित असतं. संघ पॅक करणं म्हणजे तितकी कामगिरी संपत नाही. चांगला फटका सावध पावित्र्याचा फटका आहे. कधी कधी मी म्हणतो ना सातत्यपूर्ण मी समालोचन करत असताना एक वाक्याची नेहमी पुनरावृत्ती करत असतो. परिस्थितीजन्य क्रिकेट खेळावा हे मात्र रोशन वेखंडेला चांगलं माहीत होतं. षटकार हॅट्रिकच्या उंबरड्यावरती होता. त्याला माहीत होतं जर षटकार आला असता तर या ठिकाणी हॅट्रिक झाली असती परंतु एकाच वेळेस विकेट गमवावी लागली असती. त्यामुळे त्याने सन्मान दिला बॉलला. परंतु इथे परतावं लागेल अर्जुन बांगरला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. महत्वपूर्ण विकेट परतीचा प्रवास करेल. स्वतःवरती अर्जुन बांगर आता नाराज जरूर आहे कारण 3 सामने ज्याने आपल्या बॅटने बॉलने गाजवले परंतु या सामन्यामध्ये अगदी बॅटिंग लाईनला थोडासा कुमकुवत जरूर ठरलाय. नाराज स्वतःवरती जरूर आहे. निराश पावलांनी मात्र डगआउटकडे त्याचा प्रवास पाहायला मिळतोय. वन डाऊनच्या विकेटवरती आता बॅटर बाली पाहायला मिळतोय. बाली भागरे मगाच्या सामन्यामध्ये फार महत्त्वपूर्ण कामगिरी याही बॅटरने केली होती परंतु इथे तुम्ही विचार करायला गेला तर सध्या तरी आता बॅटिंग लाईन वरती वन डाऊनच्या विकेटवरती ते मैदानात दाखल झालेत. नजरा सर्वांच्या या सामन्याकडे लागलेल्या आहेत कारण अतिशय अटीतटीची लढत आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. श्रीपती बाबा उमरवली आणि त्याच्या विरोधात बेस्ट ऑफ बोरशेती. इथे चुकी झाली आहे फिल्डर कडून कारण मी तर म्हणेल अगदी हातात विटी दांडूचा खेळ करावा तसा खेळ आता झाला होता. फटका सजवला आणि इथे मात्र फिल्डरने केली आहे चुकी. मैदानात तुम्हाला सातत्यपूर्ण ऍक्टिव्ह राहावं लागतं अन्यथा संघ डिॲक्टिव्ह परिस्थितीत जात असतो. हे जाणणं फार गरजेचं होतं. मला वाटतंय फिल्डर
मनीष आपल्याला पाहायला मिळत होते. हातात कोलून झेल दिला होता. चांगला बॉल राईट हँड ब्लॉकर गणेश घारेचा. कानमंत्र कामी आला. खरं म्हणायला गेलं तर साहिल लोंगलेने सध्या मैदानात त्याला कानमंत्र दिला होता. 2 षटकार घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर एक सुंदर कमबॅक पुढच्या 4 बॉलमध्ये विकेट प्रस्थापित करत असताना 3 धावा खर्च केला. म्हणजे या षटकाचा विचार करायला गेला तर तब्बल 15 धावा गणेश घारेने मैदानात खर्च केला. तर एकीकडे साहिल लोंगलेने विकेट जरूर नोंदवली नाही परंतु 4 धावा खर्च केल्या. टोटल जाऊन पोहोचले 2 षटकांच्या अंती 19 आकड्यावरती. अजूनही 2 षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती येतील ते पाहूयात. थँक्यू डीजे. मी काल सुद्धा तेच म्हटलं होतं की हर्षल भाऊ मोरे आता तुम्हाला हे गाणं वाजवण्याची गरजच राहिली नाहीये. कारण जसं म्हणायला गेलं तर स्पर्धेची उंची इतकी वाढली की आतापर्यंत 3 लाखाच्या पुढे सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळालेत या स्पर्धेसाठी. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय किती गर्दी तुडुंब या ठिकाणी पाहायला मिळत होती. बॉल हर्षल लोंगले आपण पाहतोय. गतिवान भन्नाट वेग होता या बॉलवरती. 4 बॉलचा आतापर्यंत रोशनने सामना केलाय जिथे मात्र 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. वैयक्तिक 13 धावांवरती ही रणनीती त्याची आखली जाते. सांघिक कोट्यातले 3रं षटक हर्षल लोंगले आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. 2रा बॉल षटकातला तो जरूर घेऊन येतोय. पुन्हा एकदा हर्षल लोंगलेचा राईट हँड ब्लॉकर. गतिवान बॉल यॉर्कर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण मैदानात केला जातोय. किरण पवारची बॅटिंग सध्या यॉर्कर लेंथसाठी फार महत्त्वपूर्ण असते. पायातला बॉल सुद्धा अगदी खणून काढत असतो. हेलिकॉप्टर शॉट ज्याला म्हटला जातो. परंतु या बाळे अगदी आता प्रयत्न करतोय रोशन वेखंडे जिथे मात्र त्याने गणेश घारेला 2 षटकार लगावले जरूर परंतु त्याच्यानंतर एक कमबॅक आलं गणेश घारेचं. परंतु इथं हर्षल लोंगले जशी साहिल लोंगलेने पहिल्या षटकात गोलंदाजी केली आहे तशा पद्धतीची गोलंदाजी आहे. 2 डॉट जरूर आलेत. आता मात्र सन्मान दिलाय बॉलला. योग्य दिशा देण्याचा प्रयत्न. फिल्डिंग सजली गेली आहे. शरद बुंदाटे बॉल जरूर कॅरी करतील उचलतील फेक करतील तोपर्यंत सिंगल जरूर कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरसावते. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती. 2 दशकांची धावसंख्या धावफलकावरती आहे. मागच्या 3 चेंडूंपासून एकही धाव धावफलकावरती आली नव्हती. हे महत्त्वाचं आहे की क्रिकेटमध्ये आपण धावेला फार महत्त्व देणं गरजेचं आहे कारण धावा कशाही होत. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. लॉंग ऑफचा खेळाडू बॉल खाली येईल उचलेल फेक करेल. थोडं फंबल साहिलकडून पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये 22 या आकड्यावरती. 22 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3रं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. चांगला फटका स्वीट साऊंड परंतु यावेळी सिंगल वरती समाधान मानावं लागेल. जितक्या ताकदीने फटका खिचला गेला तितक्याच ताकदीने फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते 23 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ओव्हर नंबर 3. हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक भावेश बॉल खाली येईल आणि झेल टिपला जातोय. विकेट नंबर 2. बॅक टू डग आउट. अमराई टीम थोडं थांबा. प्रॅक्टिस करू नका जास्त. मॅच चालू आहे. दिलवाला कर्जत शहरात फेमस झाला. मानतोय त्याला तोड नाही त्याच्या दोस्ती यारीला. अरे कधी चुकत नाही कुठं चुकत नाही दारारा नावाचा. अरे कधी चुकत नाही कुठं चुकत नाही दारारा नावाचा.
अभिजित जाधव आता न्यू बॅटर मैदानात दाखल होतील आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाजा बहुतांशी भावेश. चला जरा स्पीडअप करा, आपण विलंब करू नका विनंती आहे. हे एक बरं आहे खरं म्हणायला गेलं तर सेमीफायनल क्रमांक 1 जी तिसऱ्या रजनीमध्ये घडली, वेळेची बचत पाहायला मिळाली. भावेश आपण पाहतोय स्लॉगवर, परंतु उडवलाय बॉल, लँड केले हेलिकॉप्टर सीमारेखा पार. येतोय आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. अरे पुंदरे आला यो कर्जतवाला, अरे पुंदरे आला यो दहिवलीवाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या हर्षल मोरे दादा. क्या बात है डीजे. जसा मोठा फटका आला होता सुरुवातीला, त्याच्यानंतर कमबॅक करण्यासाठी भावेश सज्ज जरूर झालाय. क्रिकेटमध्ये समोरच्याला कमी लेखून जमत नाहीये आणि स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा ढासळून जमत नाहीये, हे भावेशने जाणलं होतं. कारण ज्याच्या बॅटमधून षटकार आला, अर्थातच भाळी आपण पाहतोय, त्याला डॉट बॉलची फेकी साकारतोय तो मात्र भावेश लोंगले. अनेक स्पर्धा गाजवल्यात दोन्ही संघांचं पाहायला गेलं तर बलाढ्य टीम आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका हवाई हल्ला, बॉल जाईल आउट ऑफ द पार्ट, येतोय सिक्सर. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 35 या आकड्यावरती. 35 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अष्टविनायक अंबाराई टीम, खरं सांगायचं झालं तर अगदी सेमीफायनल क्रमांक 2 बाकी होतं, त्याच्याही अगोदर मला वाटतं SBCC उमरोलीच्या अगोदर अष्टविनायक अंबाराई टीमने हजेरी लावली. हे फार कौतुकाचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते वाट पाहत आहेत की कोणती टीम आमच्या समवेत फायनल खेळण्यासाठी सज्ज असेल. सिंगल कंप्लीट झाली आहे, प्रयत्न केला जातो आहे, परंतु यावेळी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न विकेटला सॅक्रिफाय केला गेलाय आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट होईल. रनआउटची विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचले क्रिकेटच्या विश्वातला महत्त्वपूर्ण आकडा 36. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, या कर्जतची शान आहे रे, दहिवली गावाची शान आहे रे, आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात. नावात दम आहे आणि कामातही दम आहे. सांगायचं झालं तर बरंच काही आहे, परंतु इथे यशस्वी आयोजन करते म्हणून आज त्यांची ओळख. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, बॉल जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलेल फेक करेल तोपर्यंत कलेक्शन थोडं चुकलंय ते मात्र भावेशचं. अन्यथा इथे बॅटरला परतीचा प्रवास करायला त्याने भाग पाडलं होतं. यावेळी 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 38 धावा धावपळकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, शेवटचा बॉल या सत्रातला आपण पाहतोय. पूर्वार्धाचा शेवट या बॉलने होणार जरूर आहे. चांगला फटका अगदी फिरवून मारलाय, बॉलला फक्त दिशा दिली आहे, सीमारेखा पार येईल तो मात्र कणकणीत षटकार. पॉवरफुल अरे इंटरनॅशनल मॅच सारखी स्पर्धा
क्या बात आहे. राज सुद्धा जर्सी मध्ये सज्ज झालाय. पहिल्या षटकाचा पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 44 आकड्यावरती. 45 धावसंख्येची गरज आहे. प्रवीणजी लोंगले या पण मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ते म्हटलं जातं ना, रात्री पाहिली ती गर्दी, पहाटे उरले होते ते दर्दी, आणि आता आले ते हौशी. आणि त्याच्यात आम्ही नको, पुढचं बोलायलाच नको. बाबू घरे हुशार आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 44 विजयासाठी येणारे 24 बॉल आणि 45 धावसंख्येची गरज आहे. बरं वाटतंय. पहाटे पहाटेच्या नंतर फोन कॉल सगळे बंद झालेत. सध्या केतन बामणे यांचं जे डोक्यावरचं होतं ते पूर्णपणे खांद्यावर आलं तिसऱ्या रजनीनंतर, परंतु आता सुटकेचा निश्वास जरूर आज केतन बामणे घेतील. या सर्व स्पर्धेचे सूत्रधार. आणि खरं सांगायचं झालं ना तर अगदी फायनल सुद्धा 10 ओव्हरची खेळवतील असा प्रकार साहिल जाधव यांचा असू शकतो. मानस आहे त्यांचा. त्यांनी सांगितलंय षटके कमी होता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळे शिलेदार उपस्थित आहेत. प्रवीण दुगाडे म्हणायचे त्यांचे खास निकटवर्तीय आकिब पाटील साहेब जरा मंचावरती दिसत नाही आहेत. विधानसभा अल्पसंख्याक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. असो भाऊ, इतकं मोठं पद आहे त्यांच्याकडे, काहीतरी कामानिमित्त मीटिंग वगैरे लागले असेल. चेहऱ्यावरती आता ताण जरूर आहे संपूर्ण रात्रीचा, परंतु तितकंच हास्य सुद्धा आहे, समाधान आहे सर्व आयोजन कमिटीवरती. दादांनो चला लवकर. मी म्हटलं SBCC उमरोली संपूर्णपणे अगदी फ्रेश वातावरणात आलेत आणि बोरशेती जे संपूर्णपणे रात्रीचा ताण घेऊन मैदानात आहेत. राजमाळी ज्यांनी मात्र करिश्मा जरूर केलाय, कारण आता थोडं आम्ही त्यांना थंड केलंय, कारणही तसंच आहे. ते सुद्धा थकलेत, परंतु जरूर राज माळी यांचं DJ ऑपरेटिंग आवडलं असेल तर मित्रांनो नक्की त्यांच्यासाठी संधी क्रिएट करा. ते तुमच्या संधीचं सोनं जरूर करतील. आणि खास करून सध्या हल्दी वातावरण जोरात आहे. फार मोठी चुकी या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज जायचं होतं एकाला, परंतु निघालाय भलताच. चला ऑफिशियल तिसरा अंपायर आपण घेतलाय की बॅटर टीम? तुम्ही घेतलंय, ओके. चला जाऊयात. तिसरे ऑफिशियल आमच्या समेत जोडले गेलेत. चला निर्णय बॅटर OUT आउट. भावेशने फार मोठी चुकी केली आहे मैदानात. अतिघाई आणि संकटात जाई. खरं म्हणायला गेलं तर जेल स्वरूपात शरद मुंदाटेला निघायचं होतं, परंतु इथे भावेश बाद झालेत. मला आजही आठवतंय खरं म्हणायला गेलं तर 2 वर्षांपूर्वी दामतच्या मैदानावरती काय षटकार खेचला होता भावेशने.
परंतु इथे आता नाराज असेल स्वतःवरती, योगदान देता आलं नाहीये. क्या बात आहे. मला वाटतंय फायनल आयोजकांच्या वतीने 2 षटकांचीच होईल. नाही, आमचं काही नाही. आता जास्तीत जास्त 10 मिनिटे वाढतील. इथे डॉट बॉल जरूर आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अर्जुन बांगरेची. फिरवून मारण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा डॉट बॉलची संगत आहे. इथे मात्र गोलंदाजाला दंडित जरूर केलं जात आहे. 1 बाउंडचा इशारा दिला जातोय. 1 रनआउट, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल. चांगला फटका शरद बुंदाटेचा. बॉल जातोय सीमारेखा पार. येतोय कणकणीत दणदणीत शरद ब्रँडेड सिक्सर. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी मात्र दिलंय दिशा ऑन साइडला. बॉल सीमारेखा पार. येतोय 1 बाउन्स चौकार. हे स्पर्धेचं केले आयोजन हर्षल भाऊ मोरे दादांना. जिल्हाध्यक्ष सुधा भाऊ एंट्री करतोय हो थाटानं. षटकार आलाय, चौकार आलाय, अशा पल्लवित होत आहेत. चांगला बॉल, अगदी अचूक टप्प्याचा. इथे डॉट बॉलची संगत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती मात्र 10 आकड्यावरती. पहिलं षटक अर्जुन बांगारेचं जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 10 धावा खर्च झाल्यात. 1 षटकार 1 चौकार शरद बुंदाटीच्या बॅटमधून आलाय. जसं पहिल्या इनिंगमध्ये आपण षटक हाताळलं होतं, साहिल लोंगलेने ज्या 4 धावा आल्या होत्या म्हणजे एकतर्फी सामन्याची चिन्ह जरूर पाहायला मिळत होती. परंतु या ठिकाणी आता दुसऱ्या षटकावरती बरंचसं गणित आधारित आहे आणि सांघिक कोड्यातलं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजा सुमित बागरे. प्रवीणजी लोंगले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला एसबीसीसी उमरोले टीमला 500 रुपयांचं कॅश प्राइज. चांगला फटका हर्षलच्या बॅटमधून. अजूनही मॅच संपली नाहीये सांगून देतोय आणि इथे मात्र येतोय हर्षलच्या बॅटमधून आखणखणीत षटकार. जरा 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे येतोय षटकार दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर. आणखी एक फटका अगदी शरीराला झोकून दिला होता, परंतु इथे सिंगल वरती तर समाधान मानावंच लागेल कारण इतकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड.
पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट आली आहे. बावेश जसा परतलाय तसा हर्षलची वर्णी लागली आहे. संधी शरद बुंदाटेने 2 मोठे फटके घेतलेत. बावेशच्या बॅटमधून हर्षलच्या बॅटमधून एक मोठा फटका आला. आणखी एक फटका आपण पाहतोय शरदच्या बॅटमधून. चांगलं फिल्डिंग सध्या मैदानात पाहतोय. उचलेल फेक करेल तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावीच्या मदतीने टोटल पुढे सरकते 19 या आकड्यावरती. 19 रन्स स्कोर बोर्ड. सुमीच्या गोलंदाजीचा जरूर कस आहे मैदानात. हे षटक इकॉनॉमिकल आलं म्हणजे कमतरतेत आलं धावा संकेत अजून तर मात्र मजा सुद्धा येईल मॅच मध्ये. फटका केलाय शरदने परंतु इथे सिंगल जरूर आले आहे आणि फंबल पाहायला मिळालं. आणि यावेळी काय घडलंय, अति घाई आणि संकटात जाई. मैदानात हे जाणायला पाहिजे होतं शरदने आणि हर्षलने. खरं म्हणायला गेलं तर इथे मात्र सेफ जरूर आहेत पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही बॅटर. परंतु पहिल्या बॉलवरती जी रणनीती आखली होती ना बेस्ट ऑफ बोर्ड्स येते जिथे बावेशला त्यांनी परतावलं होतं. कारण इथे महत्त्वाची मॅच आहे. अगदी जो जिंकेल तो मात्र अंतिम सामन्यात पाहायला मिळेल. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अगदी सोनेरी चंदेरी कलरच्या जसा म्हटलं जातं ना की एखादा राजमुकुट सजवावा तशा या ट्रॉफीज मात्र आयोजकांनी सजवलेल्या आहेत. आणि या ट्रॉफीसाठी मात्र चालू असलेलं आहे द्वंद्व युद्ध. पुन्हा एकदा फटका सजला जातोय. सिंगल आली आहे. रात्रीच्या वातावरणात ओपन स्टेज असतो. आता दिवसाच्या उन्हात आलोत. आता तुपे मामांना दुसरी ऑर्डर द्यावी लागेल. घ्या करून. आजचा दिवस ते आराम करतील. उद्यापासून परत याच मैदानावरती त्यांची सवारी चालू होईल. चांगला फटका शरदच्या बॅटमधून. इथे मात्र सिंगलच येते. सिंगलच्या मदतीने मात्र 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोचल्या 22 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 23 धावसंख्येची करायचे. 12 बॉलमध्ये आल्यात 22 आणि पुढच्या 12 बॉलमध्ये करायचे 23. हा फक्त एका धावेचा विजयाचा फरक आहे. परंतु पहिल्या इनिंगकडे आपण लक्ष टाकूया. जरा साहिल लोंगले आणि गणेश गारेच्या गोलंदाजीचा प्रश्न पाहायला गेला तर तिथे मात्र धावा आल्या होत्या त्या तब्बल 19 आणि त्यानंतर शेवटच्या षटकात भावेश लोंगलेने धावा खर्च केल्या होत्या त्या तब्बल 21. म्हणजे हे समीकरण आहे. आता त्याच 23 धावा कुटायच्या आहेत. जरा स्पीडअप करा, विलंब लावू नका. दादा आमचं काही नाही रे. एका मिनिटाला वेळ पुढे चालले आणि त्याच्यामुळे कसं आहे की अगदी फार त्रासात आता येतील आयोजक पण. तेजस जाधव आदरणीय दिनेश दादा काकडे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. 12 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज आहे. फटका सजवला जातोय. सिंगल कंप्लीट. एका दुकाने कामं होणार नाहीयेत. एकाच मोठा फटका या सामन्याचं रूप SBCC उमरोलीच्या बाजूने झुकू शकतं. तर एकाच मोठी विकेट हा सामना बेस्ट ऑफ बोर्ड येथेकडे झुकू शकतो. परंतु यावेळी पाहूयात निर्णायक षटक आहे. 4 षटकांमध्ये हे तिसरं षटक फार महत्वाचं आहे. हर्षल भाऊ मोरे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहर अध्यक्ष ट्रॉफी 2026. चांगला बॉल, गतिवान, सरळरित्या बॉल. अगदी मी तर म्हणेल बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. विकेट किपरच्या हातात हा बॉल विसावला. डॉट बॉलची झाली आहे सांगता. हा केतन सर
आपल्याशी संपर्क साधतायत. घ्या केतन बामणे सर. सिंगल आली आहे. सात वाजून 25 वेळ झालेली. हा आपला प्रयत्न तेच आहेत. आउटसाइड द लेग स्टंप. पंचांच्या कामगिरीची मात्र दाद जरूर देईल. बारा घंट्याच्या पुढे ड्युटी झाली मला वाटते आपली. हा ओटीचा प्रश्नच येत नाही साहिल. फटका सजलाय जरूर. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत मात्र दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल मैदानात. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. 27 या आकड्यावरती आणखी 2 बॉल या षटकातील बाकी आहेत. 8 बॉल 18 ची गरज आहे. केतन बामणे यांनी स्टेजशी संपर्क साधा. विनंती आपणास. इथे महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळते. शरद बुंदाटे मात्र परतीचा प्रवास करतील. 2 मोठे फटके आले होते त्याच्या बॅटमधून. संघाला सावरण्याचा प्रयत्न करत होता. कॅच टिपली ती मात्र या ठिकाणी हर्ष. हा जय गुरव, तुमची काही रिक्वायरमेंट अजून बाकी आहे? इथे लेग बायच्या स्वरूपात सिंगल जरूर कंप्लीट होईल. 3 षटकांचा सामना या ठिकाणी संपलाय. अर्थातच आपण पाहायला गेलं तर सेकंड इनिंग आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र 17 धावसंख्येची. चला टाइमपास नकोय, बोरशी ती टीम. आपण सुद्धा खरं आहे समीन सर. परिस्थिती अशी आहे, सूर्यदेव आपल्याकडे पाहतोय पण आपण सूर्याकडे पाहू शकत नाही. इतके डोळे आता त्रासले गेलेत. बाली आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. सहा बॉल 17 ची गरज. पहिला बॉल वाईड आलाय. करामतीवरती नजाकत पाहायला मिळते. अतिरिक्त धाव धावफलकावरती जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहणार आहोत. वाईड बॉल. दिशा इन गोलंदाजी.
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. रत्नदीप लोंगले खरोखर मी तर तेच म्हणेल की अगदी कालसुद्धा मी तेच वक्तव्य केलं होतं की वावलोलीच्या मैदानावरती ज्या पद्धतीची फटकेबाजी तुमच्याकडून अनुभवली होती त्या फटक्यांच्या आशा जरूर मैदानात असतील आता श्रीपती बाबा उमरले टीमला. कारण एकीकडे डॉट बॉल आलाय. संदीप सर, माई आणि भावड्याला सांभाळून घेणारे आमचे मुकादम साहेब दिनेशजी काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मुख्य आयोजक यतीन बामणे यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा. दिनेशजी काकडे साहेब जे मुकादम आहेत, माई आणि भावड्याला ते बरोबर सांभाळून घेतात. त्यांचा सन्मान यतीनजी बामणे साहेबांच्या शुभ हस्ते ते संपन्न होतोय. साहेब खूप खूप आभारी आहोत कारण माई आणि भावड्या हे दोन महत्त्वाची माणसं आहेत आमची. आणि दिनेश काकडे साहेबांचा सन्मान 4 दिवस, क्या बात आहे, वा वा, खूप खूप आभारी आहोत दिनेश काकडे साहेब. संदीप सर, येस, इथे डॉट बॉल जरूर आलाय. सिंग हा जय गुरव, मी म्हटलं होतं की तुमच्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या आमच्यापर्यंत पोचवा. डीजे मास्टर ते तुमचं पूर्ण करतील. येणारे 3 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. फटका सजला जातोय परंतु इथे मॅचवरची जी पकड आहे ती आता मजबूत केली आहे बेस्ट ऑफ बोरशेती टीमने. कारण आता बॉल शिल्लक आहेत ते मात्र 2 आणि करायचे आहेत 14. बेस्ट ऑफ बोरशेती ना ओम साई इंदिरानगर बोरशेती टीम आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय श्रीपती बाबा उमरोली टीम. अष्टविनायक आंबराई टीमचे कॅप्टन आपण मंचावर चला प्लीज. अष्टविनायक आंबराई टीमचे कॅप्टन मंचावर या. चांगला फटका उशिराने होईना परंतु इथे साहिल लुंगलेच्या बॅटमधून कडक प्रहार पाहायला मिळतोय. षटकार आलाय. 1 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. थोडंसं समीकरण या षटकामध्ये चुकलं मी म्हणेल. कारण जी रनआउटची विकेट अगोदर जायला पाहिजे होती त्याच्यानंतर साहिल लोंगलेची वर्णी मैदानात लागायला पाहिजे होती, तसा प्रकार घडला नाही. आणखी एक चांगला स्ट्रोक. हा सुद्धा षटकार आहे. बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात कारण ज्यावेळी 3 बॉल बाकी होती ना 15ची गरज होती ना, जिथे सिंगल धावेचा बॉल गोलंदाज बालीने फेकला त्याच्यानंतर त्याला माहिती आहे जर मोठी चुकी मैदानात झाली तर बरंच काही घडू शकतो आणि त्याच्यानंतर त्याने बॉल सुद्धा तसेच साईडला फेकलेत जेणेकरून मात्र तिथे षटकार आले. आपला कॅप्टन आपण मंचावरती पाठवा त्वरित. विलंब नकोय. विजय पवार चला आपण.